हनीफ पटेल पंच, रुपेश मेस्त्री पंच, रुपेश पेडणेकर त्यांचे मी आभार व्यक्त करतोय। माझे सहकारी समालोचक समीर ठाकरे याने चांगला रंग भरला पहिल्या दिवसामध्ये, त्यांचा आभार व्यक्त करतोय। शशी मात्रे त्यांनी देखील चांगला समालोचन या स्पर्धेमध्ये केला, आभार व्यक्त करतोय। सुरेश पाटील, दक्ष पाटील यांचे देखील मी खूप खूप आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून, आभार व्यक्त करतोय। मॅन ऑफ गोल्डन फिंगर 20 वर्षांचा खूप मोठा अनुभव आहे, माजी ग्रामपंचायत सदस्य गोवेगावचे, व्यवसायाने टीचर शिक्षक देखील आहेत। अनेक स्पर्धा बोटांची जादू त्याने दाखवलेल्या, अनेक स्पर्धांमध्ये भिवंडी असो आउट ऑफ भिवंडी मध्ये जाऊन बोटांची जादू दाखवलेले एक्सपर्ट स्कोरर राजू पाटील त्यांचे देखील मी खूप खूप आभार व्यक्त करतोय। पण त्यासाठी आता येणाऱ्या 3 षटकांमध्ये अजून तुम्हाला जास्तीत जास्त धावा जोडाव्या लागतील। ह्या उलट कमी धावांवर जर थांबवायचं असेल, रोखायचं असेल तर इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल सुजाता पिंपळास या संघाला। खरं तर ह्या स्पर्धेमध्ये जे प्रबल दावेदार संघ होते, हॉट फेवरेट टीम होत्या, त्या रेस मधून बाहेर फेकल्या गेलेल्या आहेत। आता पाहतो आपण खरा कस असणार आहे इथून संघांचा। विनेश दुसऱ्या षटकासाठी सज्ज होईल, सामोर जाईल बॅटर संभाजी। फिल्डिंग पांगवण्यात आलेली आहे सिंगल वाचवण्यासाठी। व्हीच्या शेप मध्ये 2 क्षेत्ररक्षक, 1 क्षेत्ररक्षक थर्ड मॅनला, 1 क्षेत्ररक्षक फाईन लेगला, बाकी क्षेत्ररक्षक जवळ जवळ विखुरलेले क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळते सीमारेषे लगत। क्रिकेटसाठी आयडियल कंडिशन, पोषक वातावरण, क्रिकेटचा एक बिग शो, महासंग्राम आपण पाहतोय। जरीमरी चषक 2023 13 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर, गडी बाद झालेला 1। विनेश तयार, चेंडू मात्र जबरदस्त चेंडू होता, वाईड यॉर्कर चेंडू टाकला होता, बॅटची हलकीशी कडा घेऊन चेंडू गेला होता शॉर्ट फाईन लेगला। क्षेत्ररक्षक झेपावला तिथे, 1 चौथी धाव पूर्ण केलेली आहे। जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा। आता इथून मुश्किल कंडिशन मधून, मुश्किल परिस्थिती मधून चांगला खेळ करावा लागेल। एक विशाल लक्ष्याकडे वाटचाल करायची असेल तर बादशाह पिंपळगर या संघाला। विनेश तयार, बॉलिंग मार्क वर, समोर जाईल बॅटर योगेश, 14 धावा धावपलकावर। चेंडू मात्र लॉफ्ट केलेले आहे, क्षेत्ररक्षक दक्ष आहे, चेंडू हातामधून निसटला आणि सीमारेषेच्या बाहेर गेला। नशिबाचा चौकार, षटकार सॉरी, 6 धावा मात्र मिळत आहेत तिथे। फलंदाज मध्ये थांबेल, पण हातामधून चेंडू निसटला आणि सीमा पार। 6 धावांसाठी हा षटकार लकी सिक्सर आलेला आहे योगेशच्या बॅट मधून। धावसंख्या वेगाने पुढे सरकताना 20 या आकड्यावर जाऊन थांबलेली आहे। पुन्हा एकदा विनेश, पुन्हा एकदा एक जबरदस्त फटका आहे, मिडॉनच्या डोक्यावरून खेळलेला आहे, डीप मिडॉनला क्षेत्ररक्षक झेपावतो लॉंगांचा, जबरदस्त फिल्डिंग। 2 धावा योगेश पूर्ण करते, तिसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न केला जाते। एक्झॅक्टली तिथे काय घडलं पाहावं लागेल। 2 धावा तर कंप्लीट केल्या होत्या, फक्त 2च धावा असतील याची नोंद घ्यायची आहे। पंचांनी तिथे पाहणी केलेली आहे। खरं तर धावताना फलंदाजाच्या अंगावर जाऊन चेंडू आदळला होता, त्यामुळे फक्त 2च धावा या ग्राह्य धरल्या जातील। धावसंख्या वाढते, धावपलकावर 22, 2वर 2, 22, 22 ला 1 खेळाडू बाद। चांगली सुरुवात आहे। नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग फलंदाजी करताना बादशाह पिंपळगर, पुन्हा एकदा सज्ज होताना विनेश। चेंडू मात्र हापालीवर घेऊन ड्राईव्ह केलेल्या चेंडूला लॉंग ऑन सीमारेषेवर क्षेत्ररक्षक झेपावलेला आहे। तोपर्यंत अवधी होता बॅटर योगेश याच्याकडे 2 धावा पूर्ण करण्याचा। धावसंख्या 2 ने पुढे सरकताना धावपलकावर 24 धावा, बरोबर 2 डझन धावा धावपलकावर आतापर्यंत आपल्याला बघायला मिळतात।
जबरदस्त धावगती राखण्यामध्ये आतापर्यंत तरी यश आलेलं आहे बादशाह पिंपळकर या संघाला. सुरुवात खूप चांगली झालेली आहे. फंटास्टिक स्टार्ट. चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, वेगवान चेंडू टाकला होता. एक चोरटी धाव निश्चितच तिथे पूर्ण केलेली आहे. पाहतो दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाते. हा ना होता ना. वेटिंग फॉर द अंपायर डिसिजन. पंचांचा लेग बाईचा इशारा येतो आणि फलंदाज होईल तिथे धावबाद. धावबाद स्वरूपामध्ये आणखी एक गडी गारद झालेला आहे. बादशाह पिंपळघर या संघाचा संभाजीच्या खेळीचा अंत होतोय. धावसंख्या स्थिर धावपलकावर 25 धाबा धावपलकावर. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर पवन. तेरा धाबा खर्च केले होते पहिल्या षटकामध्ये. 13 धावांचे षटक राहिलं होतं. पॉवर प्लेचं षटक प्रभाकरने त्यात 13 धाबा खर्च केले होते. एक गडी बाद केला होता. दुसऱ्या षटकामध्ये विनेशने देखील आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये धाबा खर्च केलेले आहेत 12. त्याचं देखील थोडस महागड षटक आपल्याला बघायला मिळते. विनेश पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर. शेवटचा एक चेंडू अजून शिल्लक आहे. पण यस काय उमेश जोशी काहीतरी टिप्स देताना गोलंदाजाला. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. वेळे संदर्भात सहकार्य करायचंय. विनेश तयार. बॉलिंग ट्रॅक वर. ओव्हर द विकेट. चेंडू मात्र निश्चितच पाहतोय. अतिशय वेगवान चेंडू टाकला होता. भन्नाट वेग होता चेंडूवर. पूर्णपणे बीट झालेले बॅटर. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलेला आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती. अशा प्रकारे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावर 2 बाद 25. उर्वरित 2 षटकांमध्ये काय घडामोडी होतील याचं धावतं वर्णन करण्यासाठी मायक्रोफोनवर सज्ज होणार आहेत शशी मात्रे. खूप खूप धन्यवाद जयवंत पाटील. पुन्हा एकदा जरीमरे आलिमघर आयोजित जरीमर चषक 2023 या स्पर्धेमध्ये या दुपारच्या सत्रामध्ये मी शशी मात्रे आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर बादशाह पिंपळघर संघाची धावसंख्या 2 बाद 25. बघा पहिल्या षटकामध्ये 13 धावा दिल्या होत्या प्रभाकरनं. विनेशने थोडीशी चांगली कामगिरी केली होती पण एक षटकार खाल्यानंतर त्याने देखील 12 धावा खर्च केल्या. 2 षटकामध्ये 25 अशी धावसंख्या 12.5च्या सरासरीने धावा प्रति षटकामागे पटकावलेल्या आहेत त्या बादशाह पिंपळघर संघानं. बघायचं येणारं षटक किती चांगलं पडते, किती धावा कमी खर्च करतोय गोलंदाज सागर. समोर आहे फलंदाज संभाजी. नॉन स्ट्राइक एंडवर पवन या अगोदर देखील योगेश आहे डावखुरा फलंदाज ज्याने एक षटकार ठोकला होता. बघायचं या षटकामध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतोय. नॉन स्ट्राइक एंडवर पवन आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील चांगली कामगिरी केली होती पवननं. गोलंदाज तयार सागर. फ्लॅट डिलिव्हरी टाकली होती. चकवलं होतं फलंदाजाला. बीट केलाय. चांगली गोलंदाज सुरुवात चांगली करून देतो सागर. आणि सुरुवात जर चांगली असेल, सातत्य चांगलं असेल तर मात्र कमी धावसंख्या रोखण्याचा नक्कीच चांगला प्रयत्न असेल तो पिंपळा संघाचा. पुन्हा एकदा फ्लाइट डिलिव्हरी सरळ हाताने खेळलाय. अगदी आमच्या समोर चेंडू एका टप्प्याने येतोय. 4 धावांसाठी चौकार.
मधून जणू काही मान्यवरांना सलामी देतो अशा प्रकारचा फटका 4 धावांसाठी. 4 धावाने मात्र झपाट्याने धावा पुढे गेल्या 29 वर. 29 रन्स ऑन बोर्ड. अगदी रखरखत ऊन आहे बघा, हवा पूर्णपणे पडलेली आहे राजू पाटील आणि गरम होतोय आज. चेंडू पडल्यानंतर थोडासा ऑफसाईडला गेला होता. धावबादचा इशारा येतो, पंचांचा मात्र इशारा येतो व्हाईट बॉल. आणि नक्कीच आजचा हा 2023 अर्थात शेवटचा दिवस या वर्षाचा आणि साजरीकरण सुरू सुद्धा झालेला आहे बघा. आजूबाजूला गर्द झाडी आहे, त्याचा फायदा खेळाडू घेत आहेत. सेलिब्रेशन चालू झालेले आहे, नवीन वर्षाची चाहूल लागलेली आहे आणि सुरुवात मात्र त्याची केलेली देखील आहे. एक गडी बाद झाला, एक धाव देखील संघाच्या खात्यामध्ये जमा होते. धावत आहेत 31. पंच एक धाव धावून काढली, धावून 10 काढलीच नाही, फक्त व्हाईट बॉल. यस, नवीन फलंदाज मैदानात येतोय. प्रमोद नॉन स्ट्राइक एंडवर. अतिशय सुंदर फटका बघायला मिळतोय. ती कव्हरच्या मधोमध केलेला हा चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. विनेश अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. 2 धावा आपल्या संघासाठी वाच बघा. चेंडू जर आडला गेला असता व्यवस्थित हातात तर 3 धावा वाचू शकला असता, पण 2 धावा नक्कीच आपल्या संघासाठी वाचवतोय. 32 धावा होत आहेत. सागर बघा काही पावलांचं अंतर विकेट पासून, थोडा स्लो राम गोलंदाजी टाकतोय. अगदी मोठा फटका हवेत आहे. चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली उपस्थित आहे, चुकी होणार नाही आणि सहज सोपा झेल टिपला तो. खेळी संपुष्ट येते पवण्याची. संदीप, प्रमोद आणि संदीप अगदी नौखी जोडी मैदानात बघा. सुरुवात थोडीशी खराब, चौकार या ठिकाणी काढल्यानंतर व्हाईट बॉल टाकला होता, त्यानंतर विकेट या ठिकाणी घेतोय. कमबॅक करतोय सागर आणि बादशाह 11 पिंपलघर संघाची धावसंख्या आतापर्यंत फलकावर येते 32. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. पंचांची भूमिका खूप महत्वाची बघितला आतापर्यंत आपण देखील. अगदी स्थिर, स्तब्ध आणि ठाम, अचूक निर्णय आणि ठाम निर्णय. संदीप ऑन स्ट्राइक, नॉन स्ट्राइक एंडवर प्रमोद. एकदा मोठा फटका केलाय. गोलंदाज फॉलो थ्रू स्वतः चेंडूच्या खाली तो हातातून चेंडू निसटला. जीवनदान दिलं जातं बघा. 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव देखील सहज पूर्ण केली गेली. 2 धावा बघा. जिथे गडी बाद होणार होता राजू पाटील तिथे 2 धावा खर्च झाल्यात. धावसंख्या होते 34. नक्कीच हनी पटेल सर आणि प्रल्हाद पाटील दोन्ही पंच आहेत. लेग पंच प्रल्हाद पाटील आणि हनी पटेल सर बघा अतिशय चांगल्या प्रकारची या ठिकाणी पंचगिरी करतायत बघा. पंचांची भूमिका खूप महत्त्वाची असते मित्रांनो. जर आपण विचार केला या ठिकाणी मैदानाचा, हलूसवाल लोअर फुल टच चेंडू होता, ऑन साइडला खेळून काढले, 1 धाव पूर्ण केले, चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. पण तू चेंडू मैदानात येईपर्यंत 2 धावा देखील सहज पूर्ण केल्या गेल्या. चांगली फलंदाजी बघायला मिळते पिंपलघर संघाकडून. एकीर दुहेरी भर दिला होता. या अगोदर बघितलं आपण योगेशने चांगली फलंदाजी केली. 1 षटकार ठोकला होता, 1 चौकार ठोकला होता. 15 धावांवर बाद झाला होता बघा. तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाला. तिसऱ्या षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर बादशाह 11 पिंपलघर संघाची धावसंख्या 36. अगदी 12च्या सरासरीने धावा केलेल्या आहेत राजू पाटील. आणि जर 40+ या धावा थोडेसे चॅलेंजिंग असतात मित्रांनो.
आव्हानात्मक धावसंख्या असते, बघायचं किती धावापर्यंत मजल मारतायत पिंपळगड संघ हा, परंतु सुजाता पिंपळास हा संघ देखील तितक्यात ताकदीचा संघ आहे. या अगोदर त्यांनी देखील दोन्ही सामने अतिशय जबरदस्त जिंकलेले आहेत आणि चेस करण्यामध्ये अतिशय माहिर असा हा सुजाता पिंपळास संघ. दोन्ही संघ मातबर संघ आहेत. दोन्ही संघामध्ये चांगल्या खेळाडूंचा मोठ्या फलंदाज आणि दोन्ही चांगले गोलंदाज भरणा असलेला हा संघ आहे. पण आतापर्यंत 3 षटकापर्यंत हावी ठरलेला आहे तो बादशाह 11 पिंपळगड संघ. शेवटचं षटक उमेश, स्ट्राईकवर प्रमोद, नॉन स्ट्राईक एंडवर संदीप. 6 चेंडू आणि धावा किती येतात ते महत्वाचं आहे. मोठा फटका केलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, चुकी होणार नाही, अगदी चूक झेल. बघा किती हवेत होता चेंडू. जयवंत पाटील असं वाटलं नव्हतं की वेल जज होईल चेंडू, आणि चेंडू सरळ हातामध्ये विसावा घेतलाय आणि फलंदाज बाद झालाय प्रमोद. एक माईकची व्यवस्था करा, जरा मिळत असेल तर प्लीज. थोडस कंबाईन जर आपलं असलं कॉमेंट्री तर ऐकायला मजा येते मित्रांनो. थोडीस असेल तर जरा बघा. नाही माईक असावं, त्याच्याजवळ वायरलेस माईक आहेत. कट होते. अतिशय सुंदर झेल पकडला बघा. खूप हवेत होता, बराच काळ हवेत होता, उंची घेतलेली होती चेंडूनं, पण वेल जज आणि वेल कॅच. पहिल्याच चेंडूवर चांगली सफलता. नवीन फलंदाज मैदान येतोय योगेश. अगदी दूरून खेळला होता चेंडूला बघा, खूप दूरवर फेकला होता. असं वाटलं की वाईट बॉल होईल, परंतु जागेवरून अगदी दूरवरून खेळला होता. चेंडू मात्र मैदानातच एक धाव पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या होते 37 रन ऑन बोर्ड. फलंदाज बाद झाल्यात आतापर्यंत 5. नाही नक्कीच हवा पडल्याच्या हीट भरपूर आहे, आज थोडासा त्रास होतोय. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न केला, लिंगेज येत होती. चेंडू 30 यार्ड सर्कल मध्ये आहे, एकच धाव. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज उमेश. बघा आपले तिन्ही सहकारी थोडेसे महागडे ठरले, त्यानंतर कमबॅक करावं हवं होतं आणि तशा प्रकारची गोलंदाजी बघा. स्लॉग ओव्हर आहे, हाणामारीचे षटक म्हटलं तर अशा षटकामध्ये कधी कधी गोलंदाज खूप महागडा ठरतोय, पण स्तुती करावी लागेल उमेशाची. चांगली गोलंदाजी केली आहे. 3 चेंडू टाकून 2 धावा खर्च करते, 1 विकेट सुद्धा त्याने घेतलेला आहे. अगदी दुरून खेळण्याचा प्रयत्न केला होता, बघितला ऑफ ड्राईव्ह बघायला मिळते. दुरून क्षेत्ररक्षक येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी देखील, चूक टप्प्याची फेकी. 1 धाव पूर्ण केली होती. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज मात्र या ठिकाणी धावची चेरपण बाद. आता पण 3 धावा खर्च केल्यात, 1 गडी देखील बाद झालाय. नक्कीच नक्कीच आमचे मित्र राजू पाटील काय मॅजिकल फिंगर आहे. गेल्या 20 वर्षापर्यंतचा त्यांचा हा अनुभव त्या ठिकाणी आपल्या स्कोअर बोर्डवर करतायत. प्रत्येक खेळाडूचा अनालिसिस अगदी अचूक या ठिकाणी लेखन करतात आपल्या स्कोअर बुकवर. बघा कसं असते मित्रांनो, तुमच्या धावा, तुमचे विकेट किती तुम्ही घेतलाय, तुम्ही कशा प्रकारे खेळलाय, तुम्ही कोणते बक्षीस मिळवलंय, याची इत्तमभूत माहिती स्कोअर बुक वरून समजते. उमेश पुढे ससो मारण्याचा प्रयत्न, अगदी खोदून मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मैदानातच आहे, 1 धाव पूर्ण केली जाते. बघा 30 यार्ड सर्कल मध्ये तुम्हाला 1च्या व्यतिरिक्त काही मिळणार नाही, कारण चेंडू समीप आहे. विकेट किपर स्वतः चेंडू पर्यंत पोहोचला होता. नक्की क्या बात आहे राजू पाटील, तिहेरी भूमिकेमध्ये आहात तुम्ही. सुपर, अप्रतिम चेंडू, अगदी
ऑफ व्हाईट बॉल टाकला होता. दुरून खेळण्याचा प्रयत्न केला बघा. तुम्हाला दुरून डोंगर साजरे दिसेल मित्रांनो, पण जवळून गेल्याने ते डोंगर खडबडीत दिसेल. अगदी जबरदस्त गोलंदाजी केली. शेवटचं षटक. किती धावा आल्यात या ठिकाणी राजू? 4 धावा. बघा उतरत्या क्रमाने धावसंख्या या ठिकाणी खर्च केल्यात गोलंदाजांनी. पहिल्या गोलंदाजाने 13 धावा खर्च केल्या, दुसऱ्या गोलंदाजाने 12 धावा, तिसऱ्या गोलंदाजाने 11 धावा आणि चौथा गोलंदाज उमेश अगदी आराखडा जो काही होता तो खूप कमी केला, केवळ 4 धावा खर्च केल्यात. अप्रतिम गोलंदाजी. 36 धावा 3 षटकामध्ये होत्या आणि आता मात्र शेवटच्या षटकात 4 धावा केल्या आणि अगदी 40 धावा पटकावलेल्या आहेत त्या बादशाह 11 पिंपळघर संघानं. आणि 41 धावेचं आव्हान ठेवले ते सुजाता पिंपलास या संघासमोर. पिंपळघर आणि खरोखर जेव्हा एखादी स्पर्धा असते जयवंत पाटील, बघा एखादा खेळाडू एखादा संघ कोणतेही जे पाठीरेखे येतात प्रेक्षक असतात त्या मैदानापर्यंत पोहोचत नाहीत, परंतु यूट्यूबच्या माध्यमातून बॉलचे सिलेक्शन करा. ते यूट्यूबच्या माध्यमातून त्या स्पर्धेला जोडलेले असतात आणि जेव्हा तुमचं चित्रण तुमचं जे प्रक्षेपण आहे ते खराब झालं तर खूप नाराजी निर्माण होते आणि त्यावेळेस समालोचकांना खूप फोन येतात जयवंत पाटील. पण राहुल तुमच्याकडनं खरोखर चांगली कामगिरी होते. तुम्ही या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे आपले पाय रोवलेले आहेत. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत. खूप मोठ्या मोठ्या इव्हेंट तुमच्याकडनं आयोजित व्हाव्या व चांगल्या प्रकारे त्या पूर्ण व्हाव्यात अशीच आम्ही देखील सदिच्छा देऊ शकतो. 40 धावा 4 षटकामध्ये 40 धावा अगदी 10च्या सरासरीने धावा केलेल्या आहेत पिंपळघर संघानं आणि पिंपळा संघासमोर 41 धावेचं आव्हान ठेवलंय. बघायचं आव्हान कशा प्रकारे पेलवतायत पिंपळा संघ. पण सुजाता पिंपळा हा संघ देखील खूप मोठा संघ आहे. खूप मोठ्या स्पर्धा आयोजन करतात, चांगली स्पर्धा आयोजन करतात आणि खेळ देखील त्यांच्याकडून नेहमीच चांगला होत असतो. बघायचं आव्हान कशा प्रकारे पेलवतात. पण पिंपळनेर संघाचा विचार केला, पिंपळघर संघाचा विचार केला तर चांगले गोलंदाज आहेत. या अगोदर देखील भाटाले संघाला त्यांनी कमी धावेवर त्या ठिकाणी रोखलं आणि पराजित देखील केलं. चला लवकर आपण चालू करूया मित्रांनो, अजून बरेच सामने खेळवायचे आहेत. नक्की नक्की चला चला आपण जेवढे लवकर खेळला मित्रांनो संपवाल तेवढी लवकर सुट्टी होईल. आणि आजची सुट्टी खूप महत्वाची आहे. प्रत्येक जण नक्कीच नक्कीच पाहुणे सुद्धा आवश्यक आहेत. पाहुण्यांशिवाय कुठली स्पर्धा कुठला कार्यक्रम अपूर्णच असतो. अगदी बरोबर शशी. दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल. आज 31 वर्ष 2023 चा शेवटचा दिवस तसेच जरीमरी चषक 2023 चा देखील अंतिम दिवस आहे. नक्कीच बघा वर्षाची शेवटची स्पर्धा जरीमरी आलिमगड आयोजित करतोय आणि चांगल्या प्रकारे आयोजित करतोय. काल 2-3 दिवसापूर्वी मला देखील फोन आला होता. आमचे प्रल्हाद पाटील, संजय पाटील, दशरथदादा यांनी फोन केला होता. पण मी म्हणालो होतो की पूर्ण स्पर्धा मला या ठिकाणी जमणार नाही. पण जयवंत पाटील आहेत, नकार देखील देऊ शकत नव्हतो. कारण जयवंत पाटील आणि आमचं ट्युनिंग खूप चांगल्या प्रकारे जमतं. बऱ्याचशा स्पर्धामध्ये आमचं ट्युनिंग चांगलं जमतंय आणि तशा प्रकारे समालोचक तुमच्यासमोर आम्ही पेश करण्याचा प्रयत्न नक्कीच प्रामाणिक करतो मित्रांनो. अगदी बरोबर शशी. मात्र आपण अनेक मेगा इव्हेंट्स कव्हर केलेले आहेत. तू माझ्या सोबतीला अनेक मेगा इव्हेंट्स आपण कव्हर केलेले आहेत. मी तुझ्या सोबतीला 30-35 वर्षांचा खूप मोठा अनुभव आहे. शशी मात्रे TDC बँकेचे खजिनदार देखील आहेत.
वेलकम 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 सुस्वागतम 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 एवन जोडी चे सुकेश डाकी साहेब यांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय श्री जरीमारी चषक 2023 या स्पर्धेमध्ये. भालचंद्र पाटील साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रदीप आपलं देखील खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम सुस्वागतम सुस्वागतम. एवन जोडीचे एक शिलेदार सुकेशजी डाकी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी पुन्हा एकदा जरीमारी आलिमघर स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम वेलकम. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू इनफिल्डच्या वरून खेळलेला आहे. जबरदस्त फटका, टिपिकल पॉवर प्लेचा फटका. चेंडू मात्र रोखण्यामध्ये यश आलेले आहे. लॉंग ऑफ सीमारेश्वर जबरदस्त फिल्डिंग. 2 धावा त्यावर पूर्ण करते प्रभाकर. प्रभाकर ऑफ द मार्क. धावसंख्येला सुरुवात केली आहे पहिल्या चेंडूवर. अगदी सामंजस्य फटका बघायला मिळाला होता. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू थोडासा अडला गेलाय थोडासा, कारण बघितलं आपण वाटलं नव्हतं की चेंडू मैदानात राहील, पण चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. 2 धावा देखील जमा केल्या, 2 धावा देखील वाचवल्या गेल्या या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून. दिनेश पुन्हा एकदा चिप केलेला आहे चेंडूला. मिटॉनच्या डोक्यावरून खेळायचं होतं. चेंडू येतं डीप मिटॉनला. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक झेपावलाय. जबरदस्त फिल्डिंग. फक्त एकच धाव मिळेल प्रभाकरला. धावसंख्या आलूच पुढे सरकताना स्कोर बोर्डवर 3 आकड्यावर जाऊन पोहोचलेले. बघा पहिलं षटक खूप काही सांगून जाईल जयवंत पाटील. मी तर म्हणेन हे पहिलं षटक आहे खूप महत्वाचं आहे, आणि पहिलं षटक स्पर्धेमध्ये खूप काही सांगून जातं. बघण्यासारखं राहील. 2 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्या. अजून 4 चेंडू शेष आहेत. जवळजवळ 10:15च्या सरासरी धावा करायच्या आहेत. अगदी बरोबर. इनिशियल ओव्हर मध्ये जितक्या धावा येतील तेवढ्या धावा संघासाठी असरदार असतील. चेंडूला लॉफ्ट केलेला क्षेत्ररक्षक दक्ष. लॉंग ऑन सीमारेश्वर. चांगला झेल. फलंदाजाचा संपला खेळ. फर्स्ट विकेट इज डाऊन. गरज होती मोठ्या फटक्याची, पण थोडीशी ताकद कमी. मी तर म्हणे की चेंडू हवेत होता. चेंडू हेलकावे घेत होता, पण वेल जज केलाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक अतिशय दक्ष होता. कोणतीही चुकी होणार नाही. अप्रतिम झेल त्या ठिकाणी त्यांनी टिपलाय, आणि पहिला फलंदाज बाद झालाय विनेश. विनेशला बाद करण्यामध्ये यश आलेलं आहे गोलंदाज दिनेश जोशीला. दिनेश जोशीने काय कामगिरी केली आजच्या दिवसावर आपण जर नजर टाकली तर प्रत्येक सामन्यामध्ये पॉवर प्लेच्या षटक्यामध्ये तो विकेट टेकर गोलंदाज बनलेला आहे. विकेट टू विकेट गोलंदाजी करतोय. अफलातून मारा पॉवर प्लेच्या षटक्यामध्ये विशेष करून त्याचा बघायला मिळालेला आहे. चेंडूला फ्लिक केलेला चांगला फटका. मनगटी फटका. क्षेत्ररक्षक दक्ष होता तिथे. त्याला चकवून चेंडू जाईल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. पूर्ण 4 धावा मिळतील. मी स्तुती करेन त्या क्षेत्ररक्षकाची देखील स्तुती करेन. बघा मिड विकेटला उभा होता, त्यानंतर स्क्वेअर लेग पर्यंत धावत गेलाय. स्तुती करावी. त्याच्या हाताला लागून चेंडू मला तर सीमेच्या बाहेर गेलाय. किंग कोहलीची आठवण झाली. शशी मात्रे रन मशीन ऑफ इंडिया. अशा प्रकारचे फटके लिहिले या खेळताना पाहतोय. भारतासाठी खूप चांगली कामगिरी करताना विराट कोहली. अशा प्रकारचे फटके आपण बघितले. पुन्हा एकदा दिनेश जोशी तयार. स्ट्रेट फटका खेळण्याचा प्रयत्न. लीडिंग एज सॉफ्ट डिसमिसल. सेकंड विकेट इज गॉन. दुसऱ्या विकेटचं पतन. त्याने तशा प्रकारचा खेळ साकारतो. बघा लिडिंग एज घेतल्यानंतर चेंडू हवेत होता. स्वतः कीपर या ठिकाणी गोलंदाज देखील धावला होता, परंतु जो मिड ऑफचा क्षेत्ररक्षक होता त्याने अधिक चूक जज केला आणि चेंडूला आपल्या हातामध्ये विसावा दिला. धावसंख्या धावबलकर कायम आहे. 7 गडी बाद झालेत. 2 जबरदस्त गोलंदाजी दिनेश जोरा बघायला मिळते. न्यू बॅटर उमेश मैदानाच्या आतमध्ये जाताना. आता मात्र 2 धक्के दिलेले आहेत पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. 7 या धावसंख्येवर लक्ष 41 धावांचं आवश्यक धावगतीचा आपण जर विचार केला तर 10.25च्या सरासरीने धावा जमा कराव्या लागतील. रिक्वायर्ड रन रेट प्रति षटका मागे. सुरुवात मात्र थोडीशी अडखलत डळमळीत झालेली आहे. 2 गडी बाद झालेले आहेत. विनेश त्यानंतर बाद झाला किशोर.
दिनेश तयार होतोय बॉलिंग मार्कवर. कट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क झालेला नाही. चेंडू जातो डॉट. एक यशस्वी षटकाची सांगता झालेली आहे. काय षटक टाकलेले शशी मात्रे. अफलातून भेदक गोलंदाजी केलेली आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 7 धावा देत 2 गडी बाद केलेल्या आहेत. मॅग्निफिसंट बॉलिंग फिगर. आता मात्र निश्चित आस्किंग रन रेट वाढणार आहे कारण 7 धावा धावपलकावर आहेत. अजूनही विजयासाठी धावांची आवश्यकता असेल. 34 धावांची आवश्यकता असेल 18 चेंडूंमध्ये. 18 चेंडू 34 धावा. थोडस बॅकफुटवर जरूर बघायला मिळतोय सुजाता पिंपलास. पण शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेट खेळच असं आहे की क्रिकेट खेळामध्ये कोणत्या क्षणी काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही. कालच वुमेन्स मध्ये सामना झाला. इंडिया वुमेन्स वर्सेस ऑस्ट्रेलिया वुमेन्स यांच्यामध्ये काल भारतीय संघाने कमालीची कामगिरी केली होती. पण शेवटच्या मोमेंट्सला अवघ्या 3 धावांनी इंडियन वुमेन्स पराभूत झाल्या. पवन दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. चांगला फटका. क्रॅकिंग शॉट. चेंडू येते मिड ऑफला. क्षेत्ररक्षक झेपवतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. ओव्हर थ्रो झालेला आहे. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये धावपळ. भागम भाग. फेकम फेकी. 4 धावा पूर्ण. नाट्यमय क्रिकेट फनी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. जिथे 1 धाव हिनमिन होणार होती तिथे 4 धावा मोजाव्या लागलेल्या आहेत. म्हणून ते क्रिकेटला आणि चीज खेळ म्हटला. ते क्रिकेट इज अ फनी गेम. अमिताभच्या भाषेत बोलायचं झालं तर क्रिकेट इज अ फनी गेम. स्प्रेचा जरा हे करून घ्या. चला डॉक्टर मैदानाच्या आतमध्ये जा लवकर. स्टेटचा पाठवा जरा. पण 1 धाव होणार होती तिथे 3 धावा. तिथे 2, 2च्या नंतर 3 आणि 3च्या नंतर 4 धावा. आणि ह्या 4 धावा खूप काही सांगून जातील. खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा दोन्ही फलंदाजाने घेतला आणि या 4 धावांनी धावसंख्येत बदल झाला. धाव होत आहेत 11. ते डॉक्टर देखील मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत. वेलकम उत्तम राऊत. आपलं हार्दिक स्वागत. अफाट मेहनत घेताना ते देखील या स्पर्धेसाठी यशस्वी करण्यासाठी. वेलकम उत्तमजी राऊत. आपलं हार्दिक स्वागत आहे. जरीमरी ग्रामीण रेग्युलरचे खेळाडू देखील काही उपस्थित झाले आहेत. त्यांचं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. जरीमरी चषक 2023 या स्पर्धेमध्ये सध्या पाहतोय दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावर. धावसंख्या धावपलकर 11. पवन तयार. स्ट्रेट फटका खेळलाय साइड स्क्रीन समोर. पण जबरदस्त फिल्डिंग बघायला मिळते. डाऊन द ग्राउंड फटका खेळला होता पण प्रमोदची प्रशंसा करावी लागेल. 2 धावा सेव्ह करतो आपल्या संघासाठी. 2 धाव वाचवल्यात. तसेही क्रिकेटमध्ये एक धाव व्हेरी इम्पॉर्टन्स. खूप महत्वाची धाव असते. धावसंख्या 2 ने पुढे सरकताना धावपलकावर 13 धावा. पवन फ्लिक केलेला आहे. चांगला फटका. मनगटी शॉट. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. जबरदस्त रनिंग दोघांमध्ये बघायला मिळते. गुड रनिंग. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या वाढणार आहे धावपलकावर. 15 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे धावसंख्या. चांगला आकार येतो धावसंख्येला. सातत्याने धावपलक हलता ठेवण्याचं काम करताना दोन्ही फलंदाज. स्ट्राईक रोटेट होताना बॅकफुटवर जाऊन कट केलेला. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू अतिशय वेगाने चाललाय सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक दक्ष. पुन्हा एकदा प्रभाकर 2 धावा पूर्ण करताना. चांगली रणनीती चांगला गेम प्लॅन या 2 खेळाडूंचा बघायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या धावपलकर 17 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. चांगली भागीदारी छोटीशी का होईना पण भागीदारी होताना तिसऱ्या गड्यासाठी. 14 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. रफ अँड टॉप ही मॅच प्रेक्षकांना बघायला मिळते. चांगला लॉफ्ट केलेला फटका. मिडॉपच्या डोक्यावरून खेळलेला आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक झेपावलेला आहे. मिडॉप मधून निश्चितच फेक केली जाईल आणि दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज होईल धावचित बाद.
बुके या स्पर्धेचे एक अविस्मरणीय भेट म्हणून एक आकर्षक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे। हे पाहतोय सुकेश डाकी साहेबांना सन्मानित केलं जात आहे मुख्य व्यासपीठावर। त्यानंतर भालचंद्रजी पाटील देखील उपस्थित आहेत, प्रदीप देखील उपस्थित आहेत, त्यांचं खूप खूप हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये। आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी निश्चितच दिला सुकेश व्यक्त करतोय। या स्पर्धेतून निरोप घेताना आपण आलात, आमचा आनंद आपण द्विगुणित केला, त्याबद्दल तुमचं मनस्वी आभार। पवन सज्ज होते, सामोर जाईल बॅटर संजय, जोरदार अपील केला होता पण चेंडू कुठून कुठे ब्रश झाला तर इम्पॅक्ट इन लाईन चेंडू उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जाणार होता। एक धाव निश्चित लेग बाय स्वरूपामध्ये जोडली जाईल। या सिंगलने धावसंख्या पुढे सरकताना धावफलकावर 19 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा। 22 धावांची अजून आवश्यकता येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये। पंच फक्त 1 मिनिट सामना थांबवायचा आहे। प्रमोद तिसऱ्या षटकासाठी सज्ज होणार आहे। 11च्या सरासरीने आता धावा जोडाव्या लागतील। आस्किंग रन रेट वाढलेले आहे। 12 चेंडू आणि 22 धावा असं बॉल टू रन इक्वेशन। प्रमोद तयार, चेंडू बॉलर बॅक ड्राईव्ह फॉलोथ्रू मध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला होता, 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय। वेगवान थ्रो, बुलेट थ्रो केला होता तिथे, पण तितक्याच सफाईने तितक्याच चपलाईने 2 धाव पूर्ण करताना फलंदाज संजय। 11 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी। काटेकी टक्कर, टॉप एन्काउंटर दोन संघांमध्ये पाहतोय आपण। चेंडू आणि बॅटचा अजिबात मिलाप झालेला नाही, अक्रॉस दी लाईन होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता पण भन्नाट वेग होता चेंडूवर। चेंडू जाते डॉट, येणारे चेंडू असतील 10, धावांची आवश्यकता असेल 20। 10 गेंदे और 20 रन, 10 बॉल अँड 20 रन्स टू नीड। चेंडूला मात्र फ्लिक केलेला आहे, क्षेत्ररक्षक झेपावतोय, 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि अतिशय वेगाने 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत। चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये बघायला मिळते। 9 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता। धावसंख्या 23 धावफलकावर, बरोबर प्रत्येक चेंडूवर 2 धावा असं गणित शिल्लक राहिलेलं आहे। सेमी फायनल मध्ये कोणता संघ धडक मारणार याचं उत्तर आपल्याला थोड्याच वेळात मिळेल, पण सध्या तरी आपण जर विचार केला तर थोडंसं पारड जड होताना असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही पिंपळघर या संघाचं। शेवटी क्रिकेट आहे, प्लेड ऑन, फलंदाज बाद होते, बिग विकेट संजय इन द मेक। आता मात्र निश्चितच येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची आवश्यकता। न्यू बॅटर सागर मैदानाच्या आतमध्ये जाताना संजयने मात्र निराश केलेले आहे टीमला आणि त्यांच्या पाठीराख्यांना, तो देखील निराश पावलांनी मैदान सोडताना। 8 चेंडू 18 धावा, जबरदस्त संघर्ष मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय बॅट आणि बॉल मध्ये। पण इथून आता
एक मोठ्या फटक्याची नितांत आवश्यकता आहे ती सुजाता पिंपळाच्या संघाला. एक मोठा फटका आला तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न केला जाईल सुजाता पिंपळा संघाकडून. प्रमोद तयार होते बॉलिंग मार्कवर. सामना करण्यासाठी सज्ज होताना बॅटर सागर. किसमे कितना है दम दाखवावा लागेल दमखम मैदानाच्या आतमध्ये सामना जर जिंकायचा असेल तर सागरला. पण वेल कमी घ्या. फिल्डिंग साइड पिंपलगड टीम. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटचा कुठल्या प्रकारचा मिलाप झालेला नाही. चेंडू जाते डॉट. निर्धाव चेंडूची समाप्ती. येणारे 7 चेंडू आणि धावांची आवश्यकता असेल 18. हळूहळू आव्हान कठीण होत चाललेलं आहे. एक मोठा फटका येणे खूप गरजेचे झाले आता इथून सुजाता पिंपळा संघाच्या दृष्टिकोनातून. स्टेप मध्ये बिघाड झालेल्या पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. परीक्षित गोंदले यांनी दोन्ही संघांना ऑल द बेस्ट सांगितलेले. चेंडूला फेकून दिलेला आहे मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. भव्य षटकार. अभी बाकी है मेरे दोस्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावर 29. विजयासाठी शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता. नितांत गरज होती या षटकाराची पिंपळास या संघाला. आणि तो षटकार आलाय. आता मात्र इक्वेशन थोडंसं इझी झालेलं आहे. मात्र अजूनही इथे सामना संपलेला नाही. अजूनही दोघा संघांना समान संदेश. 7 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. अगदी बरोबर. 6 चेंडू शिल्लक आहेत. 12 धावांची आवश्यकता आहे. काटे की टक्कर मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त संघर्ष सुरू है. जितना बड़ा संघर्ष होगा जीत भी बड़ी उतनी शानदार होगी. संघर्ष तो होना ही चाहिए. संघर्ष तो होना ही चाहिए. चाल धीमी सही लंबी रखना अपनी उड़ान और कठिन परिश्रम के बिना कहा कोई बनता है महान. आता मात्र 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. संघर्षाच्या मात्र निश्चितच संघर्ष करताना सागरच्या बॅट मधून एक तुफानी षटकार बघायला मिळाला. 6 चेंडू 12 धावा. योगेश शेवटच्या षटकासाठी स्टेप मध्ये चुकते. पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. दोन्ही संघांना मी तर म्हणेन समान संधी आहे सामना जिंकण्याची. जिंकला तो जिंकला आणि मुकला तो मुकला. जो जिता वही सिकंदर. पंतांनी पहिली वॉर्निंग दिलेली आहे वेळे संदर्भात फिल्डिंग करणाऱ्या टीमला. कट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटचं तिथे निश्चितच बात आहे संगम झालेलं नाही. फलंदाज होईल धावबाद. खेळी संपुष्टात येते उमेशाची. विकेट बहाल केलेली आहे. धावबाद स्वरूपामध्ये तो बाद होते. 5 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला सागर आता मात्र आपल्याला बघायला मिळतोय. 5 चेंडू 12 धावांची आवश्यकता. मी तर म्हणेन अजून एक चांगली जोडी आहे पिंपळाच्या संघाची. मात्र गोलंदाजी तेवढाच चांगला आहे. इथून काही होऊ शकतं. अजूनही बंद पाकिटामध्ये मॅच चाललेली आहे. पण पाकिट कोण खोलणार. बॅलन्स मॅच प्रेक्षकांना बघायला मिळते. 5 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता.
5 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. जबरदस्त मॅच प्रेक्षकांना बघायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघांचं कौतुक करावं लागेल. चांगला फाईट बॅक दिला जातोय पिंपळा संघाकडून. 5 चेंडू 12 धावांची आवश्यकता. योगेश पुढे सरसावून खेळलेला चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. फ्लॅट 6 षटकार. सांगतोय की सामना संपलेला नाही, आम्ही रेस हारलेलो नाहीत. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. 4 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची आवश्यकता. अतिशय महत्वपूर्ण हा षटकार आलेला आहे पिंपळाच्या संघासाठी सागरेच्या बॅटमधून. जबरदस्त लढाऊ वृत्तीने मैदानाच्या आतमध्ये एक झुजारू खेळ झंझावाती खेळ करतोय. पण फिनिशिंग टच देईल का सागर? येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. जबरदस्त हा सामना मैदानाच्या आतमध्ये सनसनाटी आणि एक रोमांचक सामना प्रेक्षकांना बघायला मिळते. वेगवान चेंडू टाकला होता, वेगाने चकित केले बॅटर सागरला. भन्नाट वेग होता. आता मात्र इक्वेशन चेंज झालेले आहे. 3 चेंडूंमध्ये 6 धाबांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. व्हेरिएशन आहे योगेशकडे. आपण बघितला आता चेंडू थोडा बाउन्स केला होता आणि याच्या अगोदर ओरपी चेंडू होता. व्हेरिएशन आहे योगेशकडे. विविधता आहे गोलंदाजीमध्ये, व्हरायटी व्हेरिएशन आहे निश्चितच बात आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे तो चेंडू टाकण्यामध्ये माहीर असलेला गोलंदाज. 3 चेंडू 6 धाबांची आवश्यकता. सफल होऊन खेळलेला आहे चेंडू मात्र अतिशय वेगाने सीमारेषेकडे चाललाय, नाही थांबणार. बंदुकीच्या गोलीच्या वेगाने चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. आपल्या संघासाठी येणारे 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. 2 बॉल रिमेनिंग, 2 रन्स टू नीड. 2 गेंदे बची है, 2 रन चाहिए. 2 चेंडू शिल्लक आहे, 2 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता. काय मॅच चालले मैदानाच्या आतमध्ये, जबरदस्त. लक्ष वेधून घेणारा सामना आपण पाहतोय. डोल्यांची पारणं फेडणारा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एक जिंकेल, एक पराभूत होईल. पण सध्या तरी जय पराजयामध्ये ही लढत सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू आणि कंपल्सरी चेजिंग, 2 धावांची आवश्यकता. सामना कसा असावा तर असा असावा. प्रेक्षकांना अगदी मैदानाच्या आतमध्ये लक्ष वेधून घेणारा सामना. उत्कंठावर्धक. उत्कंठ आता शिगेला पोहोचलेली आहे. 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. जबरदस्त मैदानाच्या आतमध्ये खेळ सुरू आहे. योगेश तयार, बॉलिंग मार्कवर. सामोर जाईल सागर. चेंडू मात्र स्विंग केलेला आहे, आउट ऑफ द पार्क. विजयी षटकार. याच बरोबर मॅच फिनिश. सामना इथे जिंकलेला आहे. सुजाता पिंपळा, हार्दिक हार्दिक अभिनंदन. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन.